श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे अगदी मनापासून खूप खूप पुन्हा एकदा स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, काही लोक बाहेरून खूप भक्ती दाखवतात, मोठमोठ्याने सेवा करतात, लोकांसमोर सतत मी इतकी सेवा करतो, मी इतका जप करतो असं सांगत राहतात. पण अंतःकरणामध्ये जर द्वेष असेल, अहंकार असेल, कपट भरलेलं असेल ना, तर अशा दांभिक भक्तीवर श्री स्वामी समर्थ महाराज कधीही प्रसन्न होत नाहीत. कारण स्वामींना शब्दांची नाही तर मनाची शुद्धता हवी असते. जो भक्त अगदी निरागस मनाने डोळ्यात अश्रू घेऊन महाराज आता तुम्हीच माझे आहात असे म्हणत त्यांच्या चरणी शरण जातो, त्याचा योगक्षेम स्वतः स्वामी चालवत असतात. हे फक्त पुस्तकात लिहिलेलं नाही तर हजारो भक्तांच्या आयुष्यात घडलेलं हे सत्य आहे. आणि स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला जो अनुभव सांगणार आहे ना, तो ऐकल्यानंतर तुमच्याही डोळ्यात नकळत पाणी येईल. कारण हा अनुभव आहे अशा एका ताईंचा, ज्यांनी आयुष्यात खूप दुःख सोसलंय, अपमान सहन केला, स्वतःचं मन हजार वेळा तुटताना त्यांनी पाहिलंय, पण तरीही स्वामींचा हात त्यांनी सोडला नाही. आणि शेवटी स्वामींनी त्यांना अशी प्रचिती दिली की त्यानंतर त्यांच्या आयुष्याचं पूर्ण चित्रच बदलून गेलं. चला तर मग ताईंच्या शब्दात हा सुंदर अनुभव ऐकूया. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण इथे रोज असेच खरे, मनाला स्पर्श करणारे आणि स्वामींवरचा विश्वास आणखीन दृढ करणारे अनुभव आपण शेअर करत असणार आहोत. तर ताई म्हणतात, सर्वप्रथम या संपूर्ण ब्रह्मांडाचे चालक, मालक आणि पालनकर्ता, प्रत्येक भक्ताच्या हृदयात विराजमान असलेले आपल्या स्वामी माऊलींच्या चरणी माझा त्रिवार नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, माझं नाव उज्ज्वला आहे. आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यात घडलेला असा अनुभव सांगणार आहे, ज्यामुळे मला कळलं की स्वामी खरंच आपल्या प्रत्येक भक्ताच्या पाठीशी उभे असतात. स्वामी माझ्या आयुष्यात येण्याआधी माझं जीवन अक्षरशः नरक झालेलं होतं. घरात रोज भांडण, रोज टोमणे असायचे. माझ्या ननंदबाई सतत माझ्या मिस्टरांचे कान भरायच्या, सासूबाई देखील त्यांच्याच बाजूने बोलायच्या आणि माझे मिस्टर ते फक्त त्यांचंच ऐकायचे आणि मी कितीही खरं वागले, कितीही बोलले तरी दोष माझाच निघायचा. स्वामी भक्तांनो, एक स्त्री किती सहन करणार. माझ्यावर इतकं मानसिक दडपण होतं की अनेकदा मला जगायची इच्छा सुद्धा होत नव्हती. पण माझ्या आई वडिलांची परिस्थिती खूप हलाखीची होती. आम्ही 4 बहिणी, मी मोठी, मी माहेरी गेले असते तर माझ्या बहिणींच्या संसारावर परिणाम झाला असता. म्हणून मी सगळं गप्प बसून सहन करत राहिले. आणि त्यात भर म्हणजे माझे मिस्टर मला मारहाण सुद्धा करायचे. रात्री रडत रडत झोपायचे. दिवस असेच चालले होते. कुणाकडे मन मोकळं करावं तेही कळत नव्हतं. पण म्हणतात ना, जेव्हा माणसाचं सगळं संपल्यासारखं वाटतं माणसाला, तेव्हाच सद्गुरू आपल्या आयुष्यात प्रवेश करतात. माझी एक मैत्रीण होती, ती स्वामींची खूप मोठी भक्त होती. दर गुरुवारी मठात जायची. एकदा मी तिच्या घरी गेले तर ती आरती आणि महानैवेद्याच्या तयारीत होती. तिने मला म्हटलं, तू चल, तू पण माझ्यासोबत चल. मनात काही इच्छा नव्हती जायची, पण तरी मी तिच्यासोबत गेले. आणि स्वामी भक्तांनो, त्या दिवशी पहिल्यांदा मठात गेल्यावर मला असं वाटलं की इतक्या वर्षांनी कोणीतरी माझं दुःख ऐकून घेणारं आहे. मठात बसल्यावर नकळत डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या दिवसापासून मी स्वामींची सेवा सुरू केली. पण सुरुवातीला काय झालं माहितीये का, सेवा सुरू केली आणि घरातले त्रास होते आणखीनच वाढले. ते भांडण वाढली, अपमान माझा वाढला. मनात विचार यायचे की स्वामी, मी तुमच्याकडे आले तर माझं आयुष्य आणखीन कठीण का होत चालले. अनेकदा रागात सेवा बंद केली. महाराजांना म्हणायचे की तुम्ही खरंच असता तर माझं ऐकलं असतं तुम्ही. पण 2 दिवसांनी पुन्हा त्यांच्या फोटोसमोर जाऊन रडत बसायचे आणि पुन्हा जप सुरू करायचे, म्हणजे सेवा चालू करायची. तर असं करत करत 2 वर्ष निघून गेली आणि हळूहळू एक बदल मला जाणवू लागला. तो म्हणजे माझे मिस्टर थोडं माझं ऐकू लागले. आधीसारखं सतत ओरडणं त्यांचं कमी झालं. संसारात थोडी शांतता येऊ लागली. मला मुलगी झाली, मुलगा झाला. पण सासूबाईंचा जो त्रास होता तो मात्र सुरूच होता. पण आता माझ्याकडे एक आधार होता, श्री स्वामी समर्थ. एक दिवस मी माझ्या मुलाला भेटायला बाहेरगावी गेली होती. तो बाहेरगावी शिकत होता. त्याला पुरणपोळी खूप आवडते, म्हणून मी घाईघाईने पुरणपोळी बनवायला घेतली. आणि अचानक मनात आलं, अरे महाराजांनाही तर पुरणपोळी खूप आवडते. त्यानंतर डब्यामध्ये पुरणपोळी आणि थोडेसे भजी घेतली आणि माझ्या मुलाला भेटण्यासाठी मी गेली. तिथे गेल्यानंतर मला घरीच 10 वाजले होते आणि आमच्या गावामध्ये जी बस येते ती बस जवळपास 9:30 वाजता येत असते. मला आता खूप भीती
भीती वाटू लागली की आता मला बस माझी गेली असेल. आणि मी चालू लागली भरभर. महाराजांचं नामस्मरण चालू होतं. महाराज बस मला मिळू द्या, मला तुम्ही घेऊन जा. स्वामींना घरून निघताना तुम्ही माझ्या सोबत चला, मला सुखरूप तिथे पोहोचवा, अशी विनंती केली. आणि त्यानंतर मी जिथे बस स्टॉप आहे तिथे गेली. त्या बस स्टॉप वरती गेले आणि तिथे गेल्यानंतर मला कळालं की आजची बस ही लेट झाली आहे. मी गेल्यानंतर 10 मिनिटांनी बस आली. मला खूप आनंद झाला. हे सर्व काही महाराजांनी केलं असं मला वाटलं. आणि मी बसमध्ये बसले आणि मी माझं श्री स्वामी समर्थ नामस्मरण चालू होतं. माझ्या शेजारी एक आजोबा बसले होते. माझ्या मुखात सारखं स्वामींचं नाव बघून ते म्हटले की हे तू काय कुठल्या स्वामींचं नाव घेतेस, काय बोलतेस? स्वामी असं मला विचारू लागले. त्यावेळेस मी आजोबांना सांगितलं की स्वामी महाराज हे माझं दैवत आहे. त्यांचा आलेला अनुभव आजोबांना सांगितला. तर ते हसल्याने म्हणाले, स्वामींचं कसलं काय, आता बस लेट झाली तर स्वामींनी काय केलं? तर मी आजोबांना म्हटलं, तुम्हाला ते नाही कळणार. मी पुन्हा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू लागले. आम्ही स्टॉपवरती उतरलो आणि त्या आजोबा देखील तिथेच उतरले. तर मग मी आजोबाला म्हटले की तुम्ही इथेच राहता का? तर ते म्हटले की हो, मी इथेच राहतो. आता मला ते काय बोलले की अगं तू हे आणलं आहे ना, पुरणपोळी भजी वगैरे जे आणले आहे ते असं तेलकट सोबत घेऊन जायचं नसतं. त्याच्यामध्ये तुळशीचं पान टाकायचं आणि खिळा वगैरे काहीतरी टाकायचं असतं पिशवीमध्ये, आणि प्रवासामध्ये असं घेऊन जाऊ नये, असं ते मला बोलले. आणि त्यानंतर ते म्हटले की देवापुढे नैवेद्य ठेवायचा नसतो, तो वाढवायचा असतो, असं ते म्हटले. आणि तिथून ते निघून गेले. मी पुढे गेली आणि मग विचार करू लागले की या आजोबांना कसं माहिती की मी पुरणपोळी घेऊन आली आहे, भजी घेऊन आली आहे सोबत. आणि आज गडबडीमध्ये मी महाराजांना नैवेद्य वाढला नाही, फक्त त्यांच्यासमोर ठेवला. मला क्लिक झालं की महाराजांना मी आज नैवेद्य वाढला नाही. तर मला म्हटलं की ते आजोबांना कसं कळालं? आणि मग मी मागे वळून बघितलं आणि सर्वत्र त्यांना शोधलं, कारण मी जवळपास थोड्याशा अंतरावरती गेले होते. 15 ते 20 पावलं मी पुढे गेली असेल आणि आजोबा माझ्या मागे तिकडेच गेले होते. मी तिकडे बघू लागले तर ते मला कुठेही दिसले नाही. त्यावेळेस कळालं की प्रत्यक्षात स्वामी महाराज माझ्या सोबत आले होते. कारण मी स्वामींना जी विनंती केली की स्वामींनी ती पाळली. स्वामी माझ्या सोबत आले. डोळ्यातून अश्रू वाहू लागले की खरंच किती माझ्या स्वामींची माझ्यावरती कृपा आहे. स्वामी, जर तुम्ही इतकी काळजी माझी करता तर प्रत्येक गोष्ट तुम्ही माझी ऐकणार, कारण योग्य वेळ आल्यानंतर तुम्ही सर्व काही मला देणार आहात. हा विश्वास मला बसला. माझ्या मुलाला भेटले, सर्व काही झालं. त्यानंतर घरी मला संध्याकाळी यायचं होतं. मी लवकरच बसमध्ये बसली. मिस्टर माझा फोन नेमकं काय झालं की सकाळी चार्जिंग करायचं माझ्या लक्षात आलं नाही, फोन स्विच ऑफ झाला. आता मी बसमध्ये बसली, खूप मला उशीर झाला होता, ट्रॅफिक लागलं होतं आणि तिथेही खूप वेळ गेला होता. जवळपास ट्रॅफिकमध्ये आमची बस 1 ते 2 तास थांबली. त्यामुळे मला रात्री जवळपास 10 ते 10:30 11ची वेळ झाली होती. मी आमच्या तिथे बस स्टॉपवर उतरली. आता मला एकटीला चालायचं होतं, एकटी चालत होती. कोणीही बाजूला नव्हतं, रस्त्यावरती कोणीही नव्हतं, पूर्णपणे कोणच नव्हतं, कुठलीही गाडी येत नव्हती. मला खूप भीती वाटत होती. मनामध्ये महाराजांचं नामस्मरण चालू होतं. मिस्टरांना फोनही कसा करणार, कोणी दिसत नव्हतं आणि त्यामध्ये माझं चालणं चालूच होतं, महाराजांचं नामस्मरण चालूच होतं. स्वामी सोबत चला अशी विनंती मी स्वामींना करत होती. आणि मग चालता चालता काय झालं की पुढे जाऊन मी जेव्हा पुढे जात होती तेव्हा 5 ते 6 मुले मला तिथे दिसले. ते खूप मोठ्याने हसत होते आणि तिथे ते ड्रिंक करत होते. आणि ते मला बघून अंगाचा थरकाप उठला आणि माझ्या पायाखालची जमीन सरकली. मला थरथर कापू लागली. मी महाराजांचे मुखामध्ये नाव घेऊ लागले, स्वामी काहीतरी करा, माझ्या मदतीला या, मला वाचवा, असं म्हणत मी तिथून पुढे चालू लागले. आणि स्वामी भक्तांनो, अचानक ती मुलं जी होती पाठी लागलेली ती अचानक घाबरून मागे पळाली. मी काहीच न बघता धावत धावत घरी यायचा प्रयत्न केला. हे का बरं पळाले मला काहीच कळालं नाही. ते मागे का बरं पळाले मी सर्वत्र बघितलं, मला कुठेच काही जाणवलं नाही. मग मी पटपट चालू लागले. घामाने पूर्ण चिंब ओली झाली होती, पूर्णपणे माझे कपडे ओले झाले होते, इतकी मी घाबरले होते. आणि मी चालत होती, कोणीतरी माझ्या मागून आल्याचा मला भास होत होता, कोणीतरी चालत आहे असं मला वाटत होतं. पण मागे बघितलं तर कोणीच नव्हतं. मी पटपट रस्ता कापत होती आणि पुढे पटपट चालत होती. मुखामध्ये श्री स्वामी समर्थ नाव घेत चालली होती, जप करत होती, महाराजांच्या आधारावरती चालत होती. असं करता करता मी घरी पोहोचली. घरी जेव्हा मी घरी आली तर डायरेक्ट महाराजांकडे गेली. महाराजांनी त्रिवार मुजरा केला की तुम्ही मला सुखरूप घरी आणलं, त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे.
त्यावेळेस मिस्टर म्हटले, अगं मी तुला केव्हाचा फोन करतोय, मला असं वाटलं की तू आज तिथेच थांबशील, आज येणार नाही, एवढा उशीर झालाय म्हणून मी निवांत होतो. तर आज उशीर झाला, तू तिकडेच थांबशील असं मला वाटलं, तू आता आली नसशील असं मला वाटलं. तर मी म्हटलं, हो माझा फोन स्विच ऑफ झाला आणि फोनही कसा करणार, कोणाच्या फोनवरून करणार, माझा नंबरही पाठ नाहीये कोणाचा. तर मिस्टर म्हटले की बरं झालं की तू सुखरूप आली आणि तू पोलीस कशाला सोबत घेऊन आली होतीस. तर माझे मिस्टर मला असं बोलले. तर मी म्हटलं की मी कुठे पोलीस सोबत घेऊन आले. अरे अरे म्हणे तू मी तुझ्या मध्ये वरती गॅलरी मधून तुला बघत होतो, येतेस का, तुझ्या मागे 2 पोलीस होते, मला वाटले की ते तुला सोडायला इथपर्यंत आले आहेत. तर मी म्हटलं नाही, कोणी पोलीस वगैरे कोणीच नव्हतं, मी तर एकटीच आले. खूप भीती वाटली कारण माझ्या पाठीमागे 4-5 मुलेही लागले होते आणि असं जेव्हा मी मिस्टरांना सांगितलं ते खूप घाबरले आणि ते म्हटले, अगं तुझ्यासोबत प्रत्यक्षात म्हणजे महाराज आले होते तुझ्या संरक्षणासाठी, कारण महाराजच ते होते आणि तुला इथपर्यंत त्यांनी सोडलं कारण मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं की तुझ्या मागे 2 पोलीस होते. असं जेव्हा मिस्टर म्हटले त्यावेळेस माझ्या डोळ्यातून आपोआप पाणी येऊ लागलं, वाहू लागले. कितीही करुणा माझ्या स्वामींची आहे. खरं स्वामींचं जर अंतःकरणापासून नाव आपण घेतलं तर स्वामी महाराज प्रत्येक संकटामध्ये धावून येतात. त्या दिवशी मी जी काही वाचली होती ते फक्त स्वामींच्या कृपेने. 2 वेळेस स्वामींनी मला दर्शन दिलं, पण ते पोलीस मला का बरं दिसले नाही हाही प्रश्न माझ्या मनामध्ये कंटिन्यू राहिला. कारण एखाद्या वेळेस असं स्वामींनी मला असं दाखवलं की ते जर दिसले असतं तर मला तर आणखी घाबरली असती. मी घाबरू नये म्हणून स्वामींनी असं केलं असेल. पण माझ्या मिस्टरांना दाखवून त्यांनी दिलं की हम गया नहीं जिंदा है, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. त्यांनी जे दाखवून दिलं त्यानंतर स्वामी भक्तांनो हळूहळू माझ्या आयुष्यामध्ये खूप सारे बदल होऊ लागले. माझे मिस्टर अगोदर ते माझं काही ऐकत नव्हते. 3-4 वर्षांच्या त्या सेवेने मिस्टर माझं ऐकू लागले, सर्व काही ऐकू लागले, माझ्यावरती प्रेम करू लागले आणि माझ्या ज्या सासूबाई आहेत त्यांनी कितीही सांगितलं तरी ते म्हणायचे, ती आई आहे, तिचं ऐकून घेत जा, तिला माघारी काही बोलत जाऊ नकोस, काहीही करू नको, थोड्याच दिवसात ती आपल्या सोबत आहे असं ते म्हणायचे. माझ्या मिस्टरांना आईने काही सांगितलं तर ते म्हणायचे आणि अगोदर जसे मारहाण करायचे माझ्याबद्दल तर ते आईचं ऐकून तसं काहीच करत नव्हतं. तो सगळा प्रकार बंद झाला होता. इतका बदल महाराजांनी माझ्या मिस्टरांमध्ये केला. हा बदल बघून माझ्या डोळ्यामध्ये म्हणजे पाणी येतं. भक्तांनो अगोदरचे दिवस आठवले तर खूप रडायला येतं. जवळपास 4 ते 5 वर्षांच्या सेवेने माझ्या आयुष्यात जे काही घडलं ते खूप मोठा बदल. सासूबाईमध्ये आणखीन देखील बदल झाला. पण सासूबाईंनी काय केलं तरी आपल्याला काही वाटत नाही. जर आपला नवरा आपल्या सोबत असेल स्वामी भक्तांनो, त्या दिवशी मला कळलं जिथे आपली शक्ती संपते तिथून स्वामींची कृपा सुरू होते. आज माझे मिस्टर पूर्ण बदलले आहेत. आधीसारखी मारहाण नाही, अपमान नाही, ते माझ्यावर प्रेम करतात, माझी काळजी घेतात. हा बदल एका दिवसात झाला नाही, 4 ते 5 वर्षांच्या सेवेनंतर झाला. पण स्वामींनी मला कधीच एकटं सोडलं नाही. म्हणून स्वामी भक्तांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, सेवा लगेच फळ देत नाही म्हणून ती खोटी नसते. कधी कधी स्वामी आधी आपल्याला मजबूत बनवत असतात, आपल्या कर्मांची साफसफाई करत असतात आणि योग्य वेळ आली की अशी कृपा करतात की संपूर्ण आपलं आयुष्य बदलून जातं. फक्त एक गोष्ट खरी हवी, ती म्हणजे श्रद्धा आणि अंतःकरणातून घेतलेलं श्री स्वामी समर्थ हे नाव. स्वामी भक्तांनो असे माझ्या आयुष्यातील हे स्वामींचे दिव्य अनुभव होते, ह्या ताईंचे अनुभव होते. तर स्वामी भक्तांनो खरंच किती हृदयस्पर्शी अनुभव होता. ऐकताना अक्षरशः अंगावर शहारे आले. ताईंच्या आयुष्यात स्वामींनी ज्या प्रकारे साथ दिली तसं प्रत्येक भक्ताच्या आयुष्यात स्वामी कोणत्या ना कोणत्या रूपात धावून येत असतात. तुम्हालाही असा काही अनुभव आला असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर नक्की शेअर करा तुमचा अनुभव. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर आणि दिव्य अनुभवासोबत. तोपर्यंत सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. हर हर महादेव. धन्यवाद.